जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या भूमीमध्ये म्हणजेच लोहगाव या ठिकाणी आपण गाव कट्टा या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत। प्रभाग क्रमांक 3 प्रमुख पाहुणे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार विजय चौगुले साहेब आज आपल्या मंचावर म्हणजेच गावकट्टा या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचे मनापासून आपण स्वागत करत आहोत। आज आपण त्यांच्या संग लोकांच्या मनातले प्रश्न हे त्यांच्या पुढे मांडणार आहोत। नमस्कार, मी सोमनाथ काळे, दैनिक चालू वार्तामधून आज लोहगाव या ठिकाणी आपण गावकट्टा या कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहे। गावकट्टा हा कार्यक्रम महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपण गावकट्टा हा कार्यक्रम चालू केलेला आहे। सर्व इच्छुक उमेदवारांचे आपण जे प्रश्न आहेत सोडवणार आहेत त्या प्रश्नाची आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे। गावामधून ओबीसी वडगाव श्री मतदारसंघामधून आज ते सोमनाथ नगर असो, बागुली असो, धर्मशाला असो या एरियामधला जो वंचित आहे तो आज त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने सोडवतात यापुढे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। ओबीसी या कॅटेगरीमधून भारतीय जनता पार्टी इच्छुक उमेदवार आहे। माझ्या उमेदवारासाठी प्रयत्न करत आहे। माझा जो प्रभाग आहे तो साधारणतः परमाशल, विमाननगर, लोहगाव, बांगुली, सोमनाथ नगर असं सर्व जाती जमातीचा असा हा माझा प्रभाग आहे। जवळपास 1,17,000च्या आसपास या प्रभागामध्ये मतदार आहेत। त्याच्यामध्ये साधारणतः 40% ते 45%च्या आसपास ओबीसी समाज, बलुतेदार, ब्राह्मणी, वडार, सगळे जंगारी, भिकारी या सगळ्या प्रकारचे लोक 40-45% लोक राहतात। साधारणतः मराठा समाज 20-25%च्या आसपास आहे। 10% SC समाज आहे आपला अनुसूचित जमातीचा जातीचा। मुस्लिम समाज एक 5-7% आहे। 10-15% हा नॉर्थ इंडियन हे उत्तर भारतीय, साऊथ इंडियन वगैरेची लोक असा हा संमिश्र असा कॉस्मोपॉलिटियन IT वाले आणि गावाचं जे आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचा होतं लोहगाव या ठिकाणी असं संमिश्र आणि त्याला महत्त्वपूर्ण असा हा माझा प्रभाग आहे। सर, तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार आहे, तुम्ही निवडून आल्याच्या नंतर काय जनतेला काम देणार आहे, काय काम करून देणार? भारतीय जनता पार्टीचं पाहिलं असेल देशामध्ये आपल्या सर्वांचे राजकीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शहराचे लोकप्रिय खासदार मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ आणि आपल्या या भागाचे माजी आमदार आदरणीय नितीनभाऊ मुळे यांच्या माध्यमातून विकासाचं मॉडेल आम्ही या ठिकाणी पूर्ण ते शहरापासून ते राज्यापर्यंत दिल्लीपर्यंत विकासाच्या याच्यावरती आम्ही मतं मागतो। नागरिकांना आव्हान करतो या प्रभागाच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिकामध्ये दैनंदिन जीवनात येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यातले प्रामुख्याने मोठी अडचण आहे ती पाण्याची अडचण, पाणी पुरवठ्याचा विषय आहे, त्याच्यानंतर ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, रस्ते रस्ते असतील, त्याच्यानंतर मैदानं असतील या ठिकाणी, त्यानंतर गार्डन सफाईचे असेल किंवा बेरोजगारांची संख्या पण जास्त प्रमाणावर आहे, त्यांना रोजगार मिळवण्यासाठी महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम या संपूर्ण असे 12-13 मुद्दे घेऊन आम्ही नागरिकांपर्यंत जाणार आहे। भारतीय जनता पार्टी नेहमीच विकासाचे राजकारण केलेलं आहे। माणूस केंद्रस्थानी घेऊन त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल या अँगलने आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करत असतो। मी सुद्धा गेली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये संघटक बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून सरचिटणीसपर्यंत अनेक जबाबदारी मला माझ्या पार्टीने दिलं। त्याच्या माध्यमातून 2014 ते 2019ला माननीय जगदीशभाऊ मुळे आमदार असताना त्यांच्या विकास कामातला 19 ते 22-23पर्यंत त्याच्यास्वाची बापटसाहेब होते त्यांच्या विकास निधीमधून आणि आमच्या मुली अण्णा मोहोळ यांच्या विकास निधीतून आम्ही आमच्या प्रभागात सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास घेतलेला आहे। नागरिकांचं जे देशात प्रॉब्लेम आहे ते माझा अजेंडा पहिला असतो। तुम्ही निवडून आल्याच्या नंतर काय आव्हान करणार आहे? जनतेला हेच आव्हान करणार आहे की देशामध्ये जे नरेंद्र मोदी साहेबांवर विश्वास टाकला, जसं देवेंद्रजींवर विश्वास टाकला तसं पुणे महानगरपालिकेला भारतीय जनता पार्टीचं राज्य सत्ता येण्यासाठी नागरिकांनी आम्हाला मदत करावी असं मी आव्हान करेन आणि विश्वास देईन की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका विजय माझ्याला विजय चौगुले असल्यामुळं विजय आपलाच आहे। तर सर्व नागरिकांना घेऊन या ठिकाणी विकासाचं राजकारण करा एवढंच आव्हान करतो। चालू वार्तामध्ये